श्री स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी महाराजांनी सांगितलेले उपाय व तोडगे. 1. घरातील किराणा भरताना हा शुक्रवारी किंवा मंगळवारी भरावा, कारण शुक्रवार व मंगळवार श्री माता लक्ष्मीचा आवडता दिवस असल्यामुळे किराणा घरात भरल्यास घरात बरकत राहते. जर घरामध्ये गुरुवारचा उपवास केल्याने आपल्याला खूप फळ मिळते. 3. संकष्ट चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदय झाल्याशिवाय सोडू नये. 4. स्त्री सूक्त किंवा पुरुष सूक्त, अभिषेकाचे पाणी, तारक मंत्राचे पाणी घरातील व्यक्तींना थोडे थोडे तीर्थ म्हणून पिण्यास द्यावे. उरलेले पाणी घरामध्ये शिंपडावे. 5. महिन्यातील 2 एकादशी करणे शक्य नसल्यास शिवरात्रीचा उपवास आवर्जून करावा. 5. पुरुषांनी सोमवार, शनिवार यापैकी कोणत्याही दिवशी एक उपवास आवर्जून करावा. 6. घरामध्ये सुख, समृद्धी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मीची उपासना करावी. वैभव लक्ष्मीचे व्रत नक्की करावे. 7. दक्षिण किंवा वायव्य दिशाला कचऱ्याचा डबा ठेवण्याची योग्य दिशा आहे. 8. महिन्यातून 1 दिवस पाण्यामध्ये कापूर, मीठ टाकून आपल्या घरातील सर्व फरशी पुसून घ्यावी. यामुळे नकारात्मकता नष्ट होते व घरात सकारात्मकता येते. पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. 9. नवीन दागिना हा गुरुपुष्य अमृतयोगावर खरेदी करावा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा. 10. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून ठेवावे किंवा बंद पडलेल्या वस्तू घराच्या बाहेर काढाव्यात. 11. टॉयलेट, बाथरूममध्ये तुरटी व मीठ कापूर ठेवावा. 12. जर तुमच्या घरी झाडूंचे नियमित पूजन किंवा झाडांना नेहमी पाणी घालावे, झाडे सुकून देऊ नयेत. तुळशीचे रोप आपल्या अंगणात जरूर लावावे. 13. घरामधील लादी पुसताना किंवा फरशी पुसताना हळद, गोमूत्र, मीठ एकत्र करून पुसावी. 14. मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनियमाने दिवा लावावा. 15. घरात तुळस असावी. 16. घरामध्ये सकाळी व सायंकाळी धूप, अगरबत्ती, दिवा लावावा. 17. घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये. 18. पश्चिमेला पाय करून पूर्वेला डोके करून झोपावे. 19. किचन मध्ये काळ्या रंगाचा वापर करू नये. 20. दिवा लावताना 2 वातीचा एक दिवा वात करून लावावी. 21. घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच बाहेर जावे व देवाला आपण माझ्यासोबत चला अशी प्रार्थना करून घराच्या बाहेर जावा आणि घरी परत पुन्हा आल्यावर देवाचे दर्शन आवर्जून घ्यावे. 22. नशिबाने स्वामी सेवक झालो आहोत तर रोज 108 माळ स्वामी समर्थ जप करावा व रोज 3 अध्याय स्वामी समर्थ सारामृताचे पठण करावे. 23. श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण करावे. 24. लहान मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्व शीर्ष वाचावे. 25. सर्व ग्रहदोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी आपण हनुमान चालिसाचे वाचन अवश्य करावे. 26. बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याने त्याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते व सतत लक्ष्मी प्राप्ती होते. 27. स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा लावू नये. स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही. 28. वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा कुलदेवीचे दर्शन आवर्जून करावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा व आपल्या पाठीशी राहण्याची प्रार्थना करावी. 19. कलश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाणी व बादली
पाण्यात बदलावे. तुळजा भवानी, माहूरची रेणुका देवी, सप्तशृंगी देवीचा असेल तर दर मंगळवारी कलशातील पाणी व पाने बदलावीत. 30. आज आपल्याकडे कितीही पैसा व सुखसोयी असल्यास व मानसिक शांतता नसेल तर जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. असे होत असल्यास श्री विष्णू किंवा लक्ष्मी सहस्रनामाचे पठण करा. घरात शांतता नांदेल व मनाची प्रसन्नता ही वाढेल. 31. आज अनेक लोक देवाची खूप उपासना करतात, जप करतात. दैनंदिन आयुष्यात लोकांची मने दुखावतात, वाईट बोलतात. त्यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व समाधान वाया जाते. म्हणून आपले विचार आचार सदैव चांगले असले पाहिजे. 32. घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नये, त्यामुळे शनी दोष वाढतो. यासोबतच घरात नेहमी कटकटी होतात. घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल काढू नये, कारण विष्णू पुराणात सांगितले आहे की दिवसातून 3 वेळा लक्ष्मी आपल्या दारासमोर येते. त्यामुळे दारासमोर किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ चप्पल काढू नये. 33. सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अस्वच्छता जिथे असते तिथे अलक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता येते. अलक्ष्मी दूर करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. 34. जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात, मोठमोठ्याने भांडतात, अशा लोकांना राहू ग्रह खराब होतो. 35. जे लोक नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात, त्यांचा केतू ग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचण निर्माण होते. 36. जे लोक जेवणाच्या ताटात हात धुतात त्यांचे आर्थिक नुकसान होते. 37. जे लोक चालताना त्यांच्या चप्पल व बुटांचा आवाज होतो, त्यांचे ग्रह खराब असतात. पैसा त्यांच्याकडे टिकत नाही, लक्ष्मी निघून जाते. 38. संध्याकाळच्या वेळी झोपण्याआधी स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत. 39. रात्री झोपताना काही उपाय जणांना केस मोकळे सोडून झोपण्याची सवय असते. केस मोकळे सोडून झोपणे अशुभ मानले जाते. 40. बंद गॅसवर शेगडीवर कोणतेच रिकामे भांडे ठेवू नये. 41. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये. रात्री झोपताना श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून किंवा तुमच्या कोणत्याही गुरुचे नामस्मरण करून झोपी जावे. 42. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक चिन्हे काढावी. त्याचबरोबर रोज सकाळी उठल्यानंतर हुंबऱ्याला हळदीचे लेपन तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा सोमवारी करू शकता. 43. सकाळच्या वेळी घरात गणपती स्तोत्र, गायत्री मंत्र, महालक्ष्मी स्तोत्र यांचे पठण करावे. शक्य नसेल तर मोबाईलवरही तुम्ही हे मंत्र लावू शकता. 44. आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीही नाराज करून अपमानित करून पाठवू नका. शक्य असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही नाश्ता, पाणी देऊ शकता. शक्य नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला हातामध्ये साखर देऊ शकता. 45. घर नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवा. रोजच्या रोज आणणे शक्य नाही. त्यामुळे आज बनवायचे असेल व आजच खायचे असे करू नये. 46. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद झाले असतील तर घरात कोणालाही जाणून बुजून आपण त्रास देऊ नये, उपाशी ठेवू नये, अन्नाचा अपमान करू नये. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडावी. काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो, त्यामुळे सतत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. 47.
घरामध्ये मोकळी हवा, सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घरात सतत बंदिस्त ठेवू नये. घरातील दरवाजा, खिडक्या सकाळी तरी किमान उघड्या असाव्यात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. श्री स्वामी समर्थ.